षटक P1चं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज आडोशी संघाकडून गणेश मॅन फ्रॉम आडोशी हा गोलंदाजासाठी सज्ज होतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ओमसाई क्रिकेट संघ खिरकंडी आयोजित जननी पदवी चषक 2021 हा शेवटचा दिवस असणार आहे. या शेवटच्या दिवसामध्ये पण पाहतोय प्रेक्षणीय सामने पाहिले, परंतु हा सामना सुद्धा आपल्याला प्रेक्षणीय पाहायला मिळणार आहे. जिथे आपण पाहतोय पहिला चेंडू बिमर प्रकारचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय आणि हा मात्र चेंडू पाहतोय नो दिला जातोय. एक अवांतर धाव जोडली जाते. त्याचबरोबर पुढील चेंडू मात्र आपण पाहतोय बोनस स्वरूपात असणार आहे, फ्री हिट स्वरूपात असणार आहे. या फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज आपण पाहतोय कोणत्या प्रकारे फटकेबाजी करणार. फलंदाज प्रशांत यावेळेस चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये आलेला बिग 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 षटकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. पहिला चेंडू बिमर प्रकारचा नो चेंडू होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर फ्रीचा चेंडू भेटला. त्याच चेंडूवर मात्र फलंदाज तुटून पडला आणि त्या चेंडूवर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावा त्या चेंडूवर आल्यात. आता मात्र गोलंदाज मित्र म्हणे पहिल्या 2 चेंडूवर प्रेशर आले, परंतु पुढील चेंडू प्रेशराइज करत असताना चेंडू मात्र फुलटॉस टाकला जातोय. चेंडू जातोय बिग 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 सीमा रेखा पार षटकार. डीजे DJ assess production DJ या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय धाव संख्येत वाढ झाले. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत, त्यामध्ये 1 चेंडू चुकीचा टाकला गेलाय. त्यामध्ये 2 चेंडू आपण पाहतोय फुलटॉस स्वरूपाचे होते. त्या चेंडू मध्ये पाहतोय फलंदाज मात्र हवी होतोय. अर्थातच प्रशांत मॅन फ्रॉम आराव ऑन फायर या मैदानामध्ये पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज पूर्णपणे प्रेशर मध्ये दिसतोय. जिथे पहिला चेंडू नो टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार आला, परंतु फलंदाज मात्र आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची फटकेबाजी करणार का. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सर लॉंग ऑन रेंज मध्ये आलेला हा सीमा रेखा पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बीमार चेंडू 6+1 या चेंडूवर देऊन जात आहेत 7 धावा. आता मात्र पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. आमदार असो खासदार असो, परंतु फलंदाज मात्र आता षटकेबाज वाटतोय. तर नक्कीच आपण पाहतोय या पुढील होणारा दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना केदारनाथ अकल्पे विपक्ष चंडिका देवी आराव. तरी मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी समालोचन कक्षाकडे लगेच जायचं आहे. त्याच अगोदर मैदानाकडे बोलतोय. 2 बिमर प्रकारचे चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाला मात्र आपण पाहतोय हाताळलं गेलंय, त्याला आपण पाहतोय बाद केलं गेलंय आणि धावसंख्या लगावली जाते. आपण पाहतोय आम्हाला स्वरूप सांगतायत 24 या धावसंख्येवरती
24 लॉस ऑफ 0 विकेट. काय पटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज प्रशांत या पंधाकडून 3 षटकार 1 चौकारच्या सहाय्याने 22 धावांना पाहतोय. नाबाद फलंदाजी करतोय. या षटकातील दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. आपण पाहतोय गोलंदाज रोहन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर गोलंदाज जर तुमच्याकडे अशा प्रकारची खराब गोलंदाजी करत असेल तर येणाऱ्या गोलंदाजावर नक्कीच प्रेशर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या षटकामध्ये हा गोलंदाज आपण पाहतोय कोणत्या प्रकारे गोलंदाजी करणं हे पाहणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट पिच स्वरूपात चेंडू आपण पाहतोय पटका बसलाय. संधी आहे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आनंद आपण पाहतोय गगनात मावत नाहीये. जरा पंच बघा मोठी दुखावत नाही तर कोणत्याही प्रकारची खेळाडूला दुखापत होऊ नये याची मात्र दक्षता घ्या. अपेक्षा करतो की खेळाडूला कोणत्याही मोठ्या प्रकारची पुढील चेंडू घुटना टेकून पटक्याला मारलाय. पुन्हा एकदा संधी आहे मात्र झेल सुटला जातोय. ज्या क्षेत्ररक्षकाने मागचा झेल घेतला गेला होता तो क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडतोय. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या लागवली जाते 26 या धावसंख्येवरती 27 या धावसंख्येवरती. 27 या धावसंख्येवरती. यावेळी आपण पाहतो चेंडू मात्र ऑफस्टमच्या बाहेर पिच होतोय. रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न परंतु एक अवांतर धाव या जुळले जाते. बरंच काही या षटकामध्ये आपल्याला चित्रीकरण पाहायला मिळालं स्वरूप. कारण की जर विचार केला गेला तर आतापर्यंत पाहतोय 2 लो प्रकारचे चेंडू टाकले गेले होते. त्यानंतर पाहतो एकूण 2 व्हाईट चेंडू टाकले गेले. अवांतर धाव मी तर म्हणेन या षटकामध्ये बऱ्याच काही देऊन गेल्यात टीम आडवी संघाचे गोलंदाज. रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला जातोय. तर सरळ बॅटने आपल्या धावा येत आहेत तर अशा प्रकारचे मी तर म्हणे पटकावजी करणं आवश्यक नाहीये. कारण की धावसंख्या आपल्या पाहतोय स्कोरबोर्डवरती लागले गेलेत. असं आपण पाहतोय कधी कधी असं वाटतं चला धावसंख्येत थोडं वाढ करत जाऊ. तर अशा वेळेला पाहतोय कुठेतरी फलंदाज चुकी करतो आणि कुठेतरी आपण पाहतोय फलंदाज बाद होतो. पण त्यासाठी पाहतोय सुरक्षितरित्या चेंडू टाकला गेला. डॉट चेंडू सांगता होते. निर्धाव चेंडू टाकला जातोय. 1 षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागवल्या जातात 28 या धावसंख्येवरती. 4 षटकाचा हा सामना आहे जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आलेल्या या 28 धावा. परंतु या सरासरीने धावसंख्या लागवणार का हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर आपण जाऊया डीजे मास्टरकडे. डीजे (28) 2/8 28. धन्यवाद डीजे मास्टर. तर आपण मैदानाकडे बोलतोय. पहिल्या षटकामध्ये पाहतो 28 धावा आल्यानंतर कुठेतरी या धाव्यांना रोख लावण्याची गरज असणार आहे. टीम आडोरीची शंका करून पाहतोय तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज शुभम. प्रथमेश याला विनंती आहे. प्रथमेश जाधव
आपणास विनंती की आपण समोरच्या कक्षाकडे यायचंय. तर दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज आडोशी संघाकडून पाहतोय शुभम. पहिल्या षटकामध्ये जरी 28 धावा आल्या असतील परंतु आता मात्र या गोलंदाजाला कुठेतरी धावसंख्येवर रोख लावणं खूप गरजेचं आहे. जिथे आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक या गोलंदाजासाठी आपण पाहतोय एक प्रकारचा आपण पाहतोय बॅकअप साठी क्षेत्ररक्षक लावले गेलेत. परंतु यामध्ये शॉट पाहिले तर क्षेत्र थोडासा वाईडिश फील्ड करत होता. तोवर फक्त आणि फक्त या चेंडूवर पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. एका धावेत धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या लगावली जाते 29 लॉस ऑफ 0 विकेट अशी आपल्याला स्थिती पाहायला मिळते. टीम फलंदाजी संघाकडून आराव संघ फलंदाजी करत असताना. परंतु या षटकात पाहतोय दुसरा चेंडू याच पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला शपलून चेंडूला भिरकावलंय. वाईडिश पाहिल्या गेरीमध्ये गेलेला हा सीमा रेखा पार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. शॉर्ट पीस स्वरूपातील मी तर म्हणेन चेंडू टाकले जात आहेत टीम आदोशी संघाकडून. ज्या चेंडूवर आपण पाहतोय मोठे मोठे फटके पाहायला मिळत आहेत. कुठेही कमतरता होत नाहीये टीम आराव संघाकडून. जिथे जिथे संधी भेटते खराब चेंडूवर तिथे तिथे संधी आपण पाहतोय. याच मात्र पाहतोय फटका फसलाय स्वतःच्या पळतरोमध्ये. क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूला झेल घेतोय. पहिला झटका लागला जातोय टीम आराव या संघाला. 23 अर्थातच 33 अर्थात 33 या धावसंख्येवर कॅचच्या स्वरूपात. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तर पहिला झटका लागला जातोय टीम आराव संघाला. 33 या धावसंख्येवर आपण पाहतोय विजय बॅक टू द पॅव्हिलियन. 4 चेंडूचा खेळ केला 6 धावा मात्र आपण पाहतोय हा खेळपट्टीच्या बाहेर परतलाय. पण तो नवीन फलंदाज हॅलो हॅलो हॅलो. तर व्हाईट +4 अशा या चेंडूवर आपल्याला 5 धावा मिळत आहेत. 5 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या लगावली जाते 38 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदम पाहतो गॅप मध्ये भेटले. चेंडू मात्र गोलीच्या वेगाने जातो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाईल तोवर पण हा चेंडू जातो सरळ सीमा रेखा पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. अकल्पे संघाचा कर्णधार त्याचबरोबर चंडिका देवी आराव संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीच्या कडूसाठी यायचंय. चार चेंडूचा या षटकामध्ये खेळ झालाय. जिथे आपण पाहतोय धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या लगावली जाते 42 लॉस ऑफ 1 विकेट. हो यावेळेस पाहतोय चांगला फटका होता. शॉर्ट एक्स्ट्रा करतो क्षेत्ररक्षक चेंडू तो डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी असं वाटतं फलंदाज धावचीत होऊ शकला असता परंतु असं काही झालं नाहीये. एक धाव या चेंडूवर घेतली जाते. धावसंख्या आपण पाहतोय वाढ झाले. एक गरजे मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना आराव संघाची धावसंख्या लगावली जाते 43 या धावसंख्येवरती. धवकाव फलंदाज पाहतोय स्ट्रायकर एंडोर येतोय समृद्ध बॅन फ्रॉम आराव. यावेळेस पाहतोय चेंडू मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर पिच झाला. फलंदाजाने प्रयत्न केला की गॅप मध्ये ढकलू पडतो असं काही झालं नाहीये. डॉट चेंडू सांगता आले. मैदानात पाणी न्यायचंय पंचासाठी. आयोजकांना विनंती आहे की आपण मैदानात पाणी न्यायचंय आहे ना. ठीक आहे. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय धावसंख्या लगावल्या जातात. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 28 धावा
दुसऱ्या षटकामध्ये आलेला एकूण 15 धावा, जिथे आपण पाहतोय धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या लगवली जाते. लॉस ऑफ 1 विकेट आरव संघाची 43 या धावसंख्येवर. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या खेळल्यानंतर आपण पाहतोय 43 धावा लगवल्या गेल्यात. येणाऱ्या अजून 2 षटकाचा खेळ असणार आहे. नक्कीच पंचांना सुद्धा विनंती की आपण थोडं स्पीडअप घ्यायचंय. तरी येणाऱ्या आपण पाहतोय 2 षटकासाठी धावते समालोचक आमचे साथी कॉमेंटर आम्हाला आजच्या दिवसामध्ये लाभले गेले. अर्थातच मंगेश राणे मॅन फ्रॉम तांबडी यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण समालोचन ऐकणार आहोत. तर मी त्यांना आमंत्रित करतोय. ओव्हर टू माईक मंगेश. धन्यवाद रवेट. अकालपे संघाचा कर्णधार आणि आरव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षेमध्ये यायचंय. मैदानावरती चालू असलेला सामना आरव विपक्ष आडोशी या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करतील गुरु ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय राकेश लाड यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी संघासाठी तिसऱ्या आणि षटक घेऊन आले तर राकेश. पहिला चेंडू मात्र अभांतर चेंडूची फेकी होते. स्टेप एक अभांतर धाब खात्यामध्ये जमा होते. अकालपे संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं. आराव संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. या चेंडूमध्ये जबरदस्त पार मिळतोय धावांसाठी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तिसऱ्या षटक प्रगतीपथ असताना धावफलकामध्ये धावा लागल्यात. आरव संघाच्या 1 गडी बाद 50 अशी जबरदस्त सुरुवात मात्र आरव संघाची पाहायला मिळते. तर राकेशच्या प्रशांतने जबरदस्त षटकार मात्र ठोकलाय, परंतु पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज योगेश टू प्रशांत. 10-12 पावलांचा स्टार्ट. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू पर चेंडू सरळ विसावतो. 50 सामने समांतर हात करतोय. स्वेअर घोषित गोलंदाजाला मात्र पनिशमेंट देतात. एक अभांतर धाव मात्र खात्यामध्ये जमा होते. 1 धावाने धावफलकावरती धावा लागतात. 51 1 गडी बाद 51 अशी सुस्थिती मात्र आरव संघाची पाहायला मिळते. आता मात्र खराब गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू प्रशांत पुन्हा एकदा 5 पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून फेकला जातोय. कारण अशी गोलंदाजी केली तर नक्कीच धावा मात्र आरव संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. आता मात्र गोलंदाजीने ओळखायला पाहिजे की अचूक चेंडूची फेकी मात्र मैदानावरती करावी लागेल, कारण अवांतर धाव बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र स्वेअर गोष्ट फेकतो तो गोलंदाज. खबरच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. कोणतीही चूक नका जबरदस्त झेल टिपतो आणि प्रशांतच्या वारीचा मात्र प्रशांत मात्र बाद होतोय. डीजे मास्टरला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. अकल्प संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतोय. आपला निर्णय त्वरित अंमलात आणायचा आहे. पुढील नौका फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. अविनाश मात्र मैदानाची जागा घेतोय. स्ट्राईक एंडला आता समृद्ध फलंदाजीच्या मार्गवरती, तर गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज योगेश मात्र अचूक टपची फेकी करतोय. समृद्धचा सुरेख
बॅटची कट घेतो सरळ चेंडू विसर्जकच्या हातामध्ये समृद्धच्या पारीचा अंत होता आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट मात्र योगेशला मिळते आणि धाफलकावरती धावा लागल्यात 2 गडी बाद 3 गडी बाद 52 अशी धाफलकावरती धावा लागतात त्या आराव संघाच्या. आता मात्र फलंदाजावरती हवी होतोय योगेश गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरी विकेट घेतोय. अतिशय 2 चेंडू मात्र स्पेअर फेकल्यानंतर नंतर त्या 2 चेंडूवरती विकेट मात्र प्राप्त करतोय तो गोलंदाज योगेश. मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि बॅक टू बॅक 2 विकेट मात्र आपल्या संघासाठी मिळवतोय तो गोलंदाज योगेश. जबरदस्त चेंडू उसळे घेतोय. एक धावाचा निर्धाव होता परंतु निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. दुसऱ्या बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतो. अचूक ठप्प्याची गोलंदाजी मात्र आता योगेशच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. धाफलकावरती धावा लागल्या 3 गडी बाद 52 अशी दमदार सुरुवात मात्र आराव संघाची पाहायला मिळते. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ चेंडू विसर्जक हातामध्ये सरळ बॅटने धावा येत नाहीत. पण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू विसर्जक हातामध्ये रिव्हर्सला मात्र अपयश ठरला. एक फलंदाज किरण पुन्हा एकदा सफल होणे. सरळ चेंडू विसर्जक हातामध्ये सुंदर गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू व्हाईट फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. तिसरा चेंडू व्हाईट. चौथा चेंडू व्हाईट डॉट नंतरचे चेंडू शेवट 5व्या चेंडूवरती एक धाव आला आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जाते. अशी सुरेख गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसरं षटक समाप्तीचा इशारा करतायत. 3 षटक समाप्तीनंतर धाफलकावरती धावा लागतात 3 गडी बाद 52. पंचांना विनंती आहे की आपण कोणताही विलंब नव्हता त्वरित क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. वेळेला खूप महत्त्व आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचे देखील सामने या मैदानावरती खेळायचे आहेत आणि या फायनलच्या सामन्यामध्ये तांबाटी राजे शिवाजी तांबाटी संघाने मात्र मजल मारलंय आणि कुठला संघ आज तांबाटी संघाच्या विरुद्ध खेळणार मात्र येणाऱ्या थोड्याच वेळात मात्र आपल्याला कळणार आहे. परंतु स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण कोणताही वेळ न दौडता त्वरित क्षेत्ररक्षण सजवून सामन्याला सुरुवात करायची आहे. संघासाठी चौथ्या आणि सांघिक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज अविनाशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय 4थं षटक फेकण्यासाठी. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू सरळ चेंडू जात या चेंडूवरती 4 धाबा मिळतायत. सुरेख चेंडूला मात्र दिशा दिली आणि 4 धाब्याने धाफलकावरती धाबा बदलतायत त्या आराव संघाच्या. 56 3 गडी बाद 56 अशी सुरुवात मात्र 4थं षटक प्रगतीपथावर असताना आराव संघाची पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू गेला होता. एक पुन्हा एकदा तोच फटका प्रयत्न करण्याचा पण दुसरा चेंडू विसर्जक हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र अचूक चप्प्याची गोलंदाजी करतोय गोलंदाज अविनाश जाधव. अविनाश जाधवला जरी पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला असला तर दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतो अविनाश जाधव. आपल्या संघासाठी अचूक आणि जबरदस्त गोलंदाजीचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते अविनाश जाधवच्या माध्यमातून. अविनाश जबरदस्त चेंडू उडले स्पॉट वरून चेंडू उसळते सरळ विसरतो षटकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू फेकण्यामध्ये यश मात्र मिळते अविनाश जाधव या गोलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अविनाशला मात्र कुठेतरी आता झकडून ठेवलंय अविनाश जाधव या गोलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडू खोली क्षेत्ररक्षक येतो. एकदा मात्र निश्चित पलते. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होणार परंतु सुंदर रनिंग पाहायला मिळते दोन्ही या
फलंदाजीच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण होत आहे. 2 धावाने धापलकावरती धावा बदलतात 58 3 गडी बाद. चौथे षटक प्रगतीपथावर असताना अविनाश मात्र आता ओळखतोय एक 2 धावा जमवण्याचा मानस मात्र या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या 2 धावाने धापलकावरती धावा लागल्या 58. रिबास अटन करण्याचा प्रयत्न कुठेतरी खराब रिस्ट्रिक्शन पाहायला मिळत आहे आणि पंच अवांतर स्क्वेअर घोषित करतात. उजव्या यशाच्या खूपच चेंडू बाहेर आणि 1+1 अशा 2 धावा मात्र या धापलकावरती जमा होत आहेत. 2 धावाने धापलकावरती धावा लागतात 60 धावा. 3 गडी बाद 60 धावा लागतात आराव संघाच्या. पुन्हा एकदा जबरदस्त ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडूला सन्मान दिला. एक चेंडू या चेंडूवरती एक धाव मिळते. दुसऱ्या चेंडूचा नक्कीच मानस असेल परंतु कुठेतरी विकेट मात्र गमावतोय अविनाश. मात्र अविनाशला माघारी जाण्यामध्ये यश आलंय. अविनाश जाधव या गोलंदाज झाला. दुसऱ्या धावांचा प्रयत्न परंतु कुठे अपयश मात्र आपल्या कामी येतो आणि अविनाश बॅक टू पवेलन. डीजे मास्टर धन्यवाद. डीजे मास्टर प्रवीण मामुंकडे विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. जबरदस्त फटका लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू संदूकाली क्षेत्राचे परंतु जबरदस्त षटकार पाहायला मिळते. 7 धावांनी मात्र धापलकावरती धावा लागतायत. 67 या शेवटच्या चेंडूवरती लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू मात्र 7 धावांसाठी ट्रॅव्हल होते. 7 धावांनी धापलकावरती धावा लागतात. 4 षटक समाप्तीनंतर 66 धावा मात्र 67 धावा धापलकावरती लावा लागतात. षटक संपलंय आणि 4 षटक समाप्तीनंतर धापलकावरती धावा लागतात. 67 म्हणजे 68 धावांची गरज ती अडोश संघाला डीजे मास्टरला मांडणं संधी. धन्यवाद. डीजे मास्टर. उमसाई क्रिकेट संघ खिरकंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र शृंखला मात्र भरवली होती आणि या शृंखलेतील आजचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील पहिल्या राऊंडची शेवटची लढत मात्र आराव विपक्ष अडोशी या 2 संघांदरम्यान होते आणि आराव संघाचा मात्र खेळ फलंदाजी झाले. 4 षटक आणि 67 धावा मात्र धापलकावरती लाभल्यात त्या आराव संघाने परंतु आता मात्र आडोशी संघाची सलामीची जोडगोळी मैदानामध्ये जाते. मैदानावरती चेंडू द्यायचे. ओमसाई क्रिकेट संघ खिरकंडी यांच्या मान्यतेने या शृंखला मात्र इथे भरवलेत आणि या शृंखलेचा शेवटचा दिवस मात्र पाहायला मिळतोय. सुरेख आयोजन आणि दिमागदार आयोजन मात्र ओमसाई क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर नक्कीच आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं ओमसाई क्रिकेट संघ खिरकंडीच्या वतीने सहर्ष स्वागत होते. मैदानावरती चालू असलेला सामना आराव विपक्ष अडोशी या 2 संघा सरबॅड पहिल्या राऊंडची शेवटची लढत मात्र मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच अडोशी संघाचे फलंदाज मैदानावरती गेलेत परंतु फलंदाजीवरती
मयूर आणि रोहन मात्र जोडगोळी मैदानावर त्या आडवी संघाला पाहायला मिळते, परंतु बॉल मात्र मैदानावरती द्यायचे आयोजकांना विनंती आहे. 24 चेंडू आणि 68 धावांची गरज आडोशी संघाला. पहिल्या चेंडूपासून हाणामारी करावी लागेल तरच कुठेतरी सामन्यामध्ये पकड मात्र मजबूत करता येईल आडोशी संघाला, परंतु सलामीची पहिले सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्राची सुरुवात मात्र संघासाठी पॉवर प्लेचे पहिले वैयक्तिक षटक घेऊन होते गोलंदाज प्रशांत आराव संघाच्या माध्यमातून. तर आडोशी संघाची सलामीची जोडगोळी मैदानावरती. मयूर आणि रोहन स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज वरती मार्क वरती रोहन. स्ट्राईक एंड वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज मयूर, तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाजी मार्क वरती रोहन. मात्र सलामीची जोडगोळी. तर गोलंदाजी मार्क वरती प्रशांतच्या हातामध्ये बिबनचं पहिले षटक, पॉवरचे षटक. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न मात्र प्रशांतच्या माध्यमातून होणार, परंतु येणारे 7 चेंडू मात्र मैदानावरती सांगून जातील की किती धावा मात्र पहिल्या षटकामध्ये धावबलकावरती लागतात. प्रशांत तो एक धावखुऱ्या हाताचा जबरदस्त फलंदाज मयूर स्ट्राईक एंड वरती. पंचांनी इशारा दिला का षटक सामना चालू होतोय. सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू पहिल्याच फेकतो प्रशांतच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सुरुवात मात्र चांगली होते ती आराव संघाची. विवनचे पहिले षटक घेऊन म्हणजे पॉवर प्लेचे षटक घेऊन आला तर गोलंदाज प्रशांतने मात्र पहिलाच चेंडू जबरदस्त फेकला आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला चेंडू मध्ये समजला. सरळ चेंडू विसावतो षटकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकतोय. कामाला पॉवर प्लेचे षटक दिलाय, नक्कीच त्याचा प्रात्यक्षिक मात्र प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव, म्हणजे कुठेतरी डावखुऱ्या हाताचा फलंदाज मयूरला मात्र रोखण्यामध्ये यश मात्र आलंय ते प्रशांत या गोलंदाजाला. 68 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू विसावतो षटकच्या हातामध्ये. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते त्या प्रशांतच्या माध्यमातून. कुठेतरी प्रेशर खाली खेळतो फलंदाज मयूर, मात्र बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव खेळतोय आणि कुठेतरी जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक चौथा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. असं वाटतंय की हा गोलंदाज कुठेतरी मिडॉन षटक फेकण्याच्या प्रगतीबद्ध आहे. बॅक टू बॅक 4 चेंडू मात्र अद्याप फेकलेत आणि एकही धाव मात्र या चेंडूवरती दिली नाही. पहिल्याच षटक चालू आहे. जबरदस्त गोलंदाजीचे प्रात्यक्षिक प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू माउस लेवलचा चेंडू होते, सरळ चेंडू जातोय 4 धावांसाठी या चेंडूवरती. जबरदस्त प्लार आणि आता मात्र श्रीगणेशा होतोय तो आडोशी संघाचा. डीजे मास्टर संधी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या षटक
संपलं. पंचांनी मात्र षटक संपल्याचा इशारा केलाय. पहिले षटक मात्र बीडबाद 8 अशी सुरुवात मात्र आडू संघाची बाळ. तर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मयूरने मात्र ओळखलंय आणि बॅक टू बॅक 2 चौकार मात्र या षटकामध्ये फेकलेत. जबरदस्त फलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहतो. कुठेतरी पहिला चेंडू मात्र कुठेतरी प्रेशर खाली खेळत होता आणि 4 धावा शेवटच्या चेंडूवरती मिळतात. 4 धावांनी धापलकावरती धावा लागतायत. 0 गडी बाद 8 अशी सुरुवात मात्र आडू संघाची पाळी मिळते. संघासाठी दुसऱ्या आणि सांघिक वैयक्तिक षटक घेऊन आला गोलंदाज विजय. गोलंदाजी मार्गवरती कुंभेलवेंडवरती कडून गोलंदाजी मार्गवरती विजय मात्र गोलंदाजीवरती आलाय. तर स्ट्राईक एंडला मात्र रोहन फलंदाजीवरती येतोय आणि पहिले चेंडूचा सामना मात्र रोहन करतो. विजय टू रोहन. सुरार पतीचा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. हे चेंडू 1 धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो आणि सहजरित्या 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असतो परंतु या 2 धावांनी कुठेतरी थांबवलंय. या 2 धावांनी धावफलकावरती गडी 0 गडी बाद 10 धावा अशी एक सुस्थिती मात्र आडू संघाची पाहायला मिळते. 68 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक होते मात्र फलंदाजी करताना आडू संघाच्या फलंदाजाची. विजयचा पहिला चेंडूवरती 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. विजय टू रोहन. पुन्हा एकदा जबरदस्त लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू मात्र बिग षटकार मात्र येतोय. जबरदस्त षटकार डीजे मास्टर संधी. डीजे मास्टर. आता मात्र रोहन मात्र अत्युक जबरदस्त फलंदाजी करतोय. ज्याच्या फलंदाजीच्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्यात. या 6 धावांनी धावफलकावरती धावा लागतात. 0 गडी बाद 16 दुसऱ्या षटकात प्रगतीपथ असताना पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू सरळ चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्राच्या जबरदस्त षटकार. लॉंग ऑन क्षेत्राच्या भरून चेंडू जाते 6 धावांसाठी. आता मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ते रोहनच्या माध्यमातून. आडूशी संघाच्या फलंदाजीची पहिल्या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजांना थांबवलं होतं तो गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून परंतु आता मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. ते फलंदाजीसाठी सलामीवरला गेला होता रोहनच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त षटकार मात्र येतोय. बॅक टू बॅक तिसरा षटकार. रूप धारण आक्रमक रूप धारण मात्र आता रोहनच्या माध्यमातून पाहायला. जबरदस्त फलंदाजी ऑन द फायर रोहन. बॅक टू बॅक तिसरा षटकार. त्या तिसऱ्या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. 0 गडी बाद 28 दुसरे षटक प्रगतीपथावर असताना डीजे मास्टरला संधी. धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर असे गीत मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. परंतु पुढील चेंडू विजय टू रोहन. पुन्हा एकदा जबरदस्त चौका 1 धाव मात्र चेंडू खाली मिळते. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न असेल परंतु कुठेतरी विकेट मात्र रनआउट स्वरूपात जाते आणि मयूरच्या पारीचा अंत होतोय. एक जबरदस्त झटका मात्र आडूची संघाला मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 धावांनी धावफलकावरती धावा लागतायत. 29 1 गडी बाद 29 दुसरे षटक प्रगतीपथावर असताना बॅक टू बॅक 3 षटकार मारल्यानंतर कुठेतरी गोलंदाजीने ओळखलंय. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आणि या चेंडूवरती मात्र रनआउट स्वरूपात 1 गडी मात्र बाद होतोय. मैदानावरती नवीन फलंदाज जागा घेतोय. अविनाशच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानावरती जातोय परंतु ज्याने सुरेख फलंदाजी केली ज्याने चेंडूवरती 3 जबरदस्त षटकार लॉंग ऑनच्या दिशेने जे फटकाले होते तोच फलंदाज मात्र आता स्ट्राईक एंडवरती सुरेख फलंदाजी करतो. रोहन मात्र अद्याप खेळतो. 5 चेंडूमध्ये 21 धावांवरती रोहन मात्र खेळतोय. जबरदस्त फलंदाजी रोहनच्या माध्यमातून. फक्त 5 चेंडू खेळलेत आणि 5 चेंडू खेळत असताना आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये 21 धावा मात्र जमवल्यात त्या रोहन या फलंदाजाने. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रावर जबरदस्त सरळ चेंडू जात आहे.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला बघत राहिला आणि सरळ चेंडू जाते 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलकावरती धावा लागतायत. 35 गडी बाद. आता मात्र सुरेख फलंदाजी करतोय रोहन. या रोहनने या षटकामध्ये जवळजवळ 4 षटकार मात्र फेकलेत रन या फलंदाजाने. अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग धन्यवाद टीजे मास्टर. 2 षटक संपलेत आणि अडुशी संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात. 1 गडी बाद 35 आणि येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. तर आरव संघाचा कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा माणूस मात्र अडुशी संघाचा असेल, परंतु तितकीच सर्व संघांना एक विनंती की आपण आपल्यावरती विद्युत तारेची जी लाईन गेली त्या लाईनला जर चेंडू लागला तर सामना कंटिन्यू चालू असेल याची सर्व संघाच्या खेळाडूंनी आणि कर्णधाराला याची नोंद घ्यायची आहे. 2 षटक संपलेत. धावफलकावरती धावा लागल्यात. 1 गडी बाद 35 अशी दमदार मात्र सुरुवात अडुशी संघाची पाहायला मिळते, परंतु आता समीकरण मैदानावरती झालंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. तर गोलंदाजी मार्गवरती संघासाठी तिसरे आणि सांघिक वैयक्तिक षटक घेऊन आले तर गोलंदाज अविनाशच्या हातामध्ये चेंडू मात्र कर्णधाराने सोपवलाय. त्याच विश्वासाला सार्थ ठरतो का नाही गोलंदाज अविनाश. जबरदस्त कव्हरच्या दिशेने सरळ चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव मात्र चेंडूवरती मिळते. दुसरा धावा मात्र सहजरित्या पूर्ण होते. जबरदस्त चौकार जबरदस्त फटका या चेंडूवरती आला, पण ते 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावाने धावफलकावरती धावा लागतात. 37 1 गडी बाद 37. स्ट्राईक एंडला अविनाश मात्र आता सुरेख कामगिरी करतोय अडुशी संघाच्या खेळाडू. पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट वरची चेंडू विसळतोय. सरळ विसवते स्टेकच्या हातांमध्ये निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जिथे 12 चेंडू 33 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. तर गोलंदाज अविनाश मात्र सुरेख कामगिरी करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूला उंची जास्त आणि लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः येतो अविनाश आणि कुठेतरी चुकी करतोय. एक सोन्याचा गोळा मात्र जमिनीला दान करतोय आणि अविनाशला मात्र कुठेतरी जीवदान मिळतं. या जीवदानाचा कितपत अविनाश फायदा घेतोय, कारण या चेंडूवरती अविनाश बाद झाला असता, परंतु अविनाशला साथ दिली आणि कुठेतरी जीवदान मात्र अविनाशला मिळालंय. या जीवदानाचा कितपत फायदा अविनाश फलंदाज आपल्या संघासाठी करतोय ते येणारी वेळच सांगून जाणार आहे. परंतु ज्याने जबरदस्त आदल्या दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकार मारले होते तोच फलंदाज रोहन मात्र फलंदाजीवरती येतोय. अविनाश टू रोहन. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. कुठेतरी कोंबडी पकड होते आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुठेतरी या 4 धाबा मिळत आहे. या 4 धाब्याने धावफलकावरती धाबा लागतायत. धाबा. जबरदस्त फलंदाजी रोहनच्या माध्यमातून करतोय. रोहन जबरदस्त फलंदाजी करतोय. अडुशी संघाचा सलामीचा जो फलंदाज गेला होता मयूर आणि रोहन, परंतु रोहन मात्र अजूनही तग धरून मैदानावरती आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न मात्र रोहनच्या माध्यमातून होतोय. शफल रोहन जबरदस्त डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त षटकार रोहनच्या माध्यमातून पाळी मिळतोय. डीजे मास्टरला संधी. DJ
Mahesh. 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 धन्यवाद डीजे मास्टर. धापालकावरती धाबा लागतायत 48 एक गडी बाद 48. आता मात्र कुठेतरी हवे होतोय रोहन अविनाश चांगले टप्प्याची गोलंदाजी करतो पण तो कुठेतरी खराब चेंडू सरळ चेंडूला डीप मिड विकेट मध्ये धाडला आणि 7 धाबा या धाबा चेंडूवरती भिडतात. या 7 धावारी धापालकावरती धाबा लागतायत. त्याचे षटक प्रगती पथकावर 48. 7 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मस्त मात्र अभिनयाच्या मध्ये पाहायला मिळतोय आणि पंच षटक समाप्तीचा इशारा करतायत. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज ते आडोजी संघाला. आता मात्र नक्कीच कर्णधाराच्या पुढे संकट उभं झाले. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहे तो अरब संघाचा कर्णधार. कारण येणार 7 चेंडू आणि 20 धावांचं म्हणजे एका सप्पा आव्हान मात्र राहिलं. आणि जो सलामीचा फलंदाज गेला होता रोहन अजून तरी मैदानावरती तग धरून आहे. रोहन जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आडोशी संघाच्या पाठीराख्यांना मात्र कुठली चिंता नसावी कारण जबरदस्त फलंदाजी रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहन आपल्या स्वतःच्या 39 धावांवरती खेळतोय तो रोहन फलंदाज. परंतु आता मात्र ओळखायला पाहिजे अविनाश फलंदाजाने जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र रोहन फलंदाजाला दिली तरीच कुठेतरी सामन्यामध्ये मजबूत पकड करता येईल आडोशी संघाला. परंतु चौथं षटक घेऊन होता गोलंदाज समृद्ध. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू होता. पंच जमिनीवर समांतर हात करतात पनिशमेंट देत आहेत. लेग स्टिकचा खूपच चेंडू बाहेर जातोय. अवांतर धाव घोषित होते चेंडूवरती. एक धाव मात्र खात्यामध्ये जमते ते आडोशी संघाच्या. आता मात्र समीकरण झालं मैदानामध्ये 7 चेंड्याने 19 धावांची गरज. कुठेतरी 3 मोठे फटक्यांची गरज मात्र आडोशी संघाला पाहायला. समृद्ध तो अविनाश. पुन्हा एकदा शॉर्टपिट पद्धतीचा चेंडूला झाला मिड बीटेक चेंडू मध्ये चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक घेतोय. 1 बाउन्स जातो चौकार. डीजे मास्टर संधी. जबरदस्त चौकार आणि आता मध्ये समीकरण मैदानावरती झाले 5 चेंडू आणि 15 धाबांची गरज. समृद्ध कुठेतरी खालाप गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला होता. दुसरा चेंडूवरती मिड विकेट मध्ये आलेला चौकार आणि आता कुठेतरी दडपण मात्र गोलंदाजावरती असं कारण या चेंडूवरती चरकावर आलाय. पुढचा चेंडू समृद्ध तो अविनाश. पुन्हा एकदा स्ट्रेट डाव फटका. चेंडू कॉलेज क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चूक न करता एक मात्र चेंडूवरती भिळतंय आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती ज्याने जबरदस्त फलंदाजी करतोय तो सलामीला गेला होता फलंदाज रोहन मात्र फलंदाजी मार्क वरती. आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र एक मजबूत स्थितीमध्ये आडोशी संघ पाहायला मिळतो. रोहन मात्र फलंदाजी वरती अजून तग धरून आहे. आता मात्र फलंदाजी मार्क वरती रोहन सफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी यष्टरक्षक चुकी करतोय. निर्धाप चेंडू जात आहे. सफल होण्याचा मिड विकेटच्या दिशेने चेंडू धाडण्याचा मात्र मानस होता परंतु सरळ चेंडू विसरतोय. गोलंदाज मात्र हुशार आहे. तर समृद्ध आणि निर्धाप चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण मैदानावरती झाले 3 चेंडू आणि 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. कुठेतरी सुरेख गोलंदाजी समृद्धीच्या माध्यमातून पाहायला मिळतो परंतु आता मात्र जशी फलंदाजी पाहायला मिळायला पाहिजे होती रोहनच्या माध्यमातून पण आता मात्र कुठेतरी धाबा जमान्याच्या मार्गावरती निर्धाव चेंडूची खेळी करतोय. पुन्हा एकदा कर्मचारी चेंडू जाते. सुरक्षित क्षेत्ररक्षण होत आहे. गल्लीमध्ये एक धावमात्र चेंडूवरती मिळत आहे आणि एक धावमात्र दुसऱ्या रनसाठी मात्र विकेट अविनाश मात्र बाद होतोय. आता मात्र समीकरण झालंय 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडू
आणि या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की कंपल्सरी चेसिंग असेल. कंपल्सरी फलंदाजी करताना सर्व खेळाडूंना विनंती की कंपल्सरी चेसिंग असेल. आता मात्र समीकरण झालंय या सामन्यामध्ये एका दुसरा अवांतर चेंडू फेकला तर नक्कीच या सामन्यामध्ये मात्र मजा येणार, कारण आता मात्र समीकरण झालंय 2 चेंडू आणि 13 धाबा. बॅक टू बॅक 2 षटकार जरी लावले तरी कुठेतरी मात्र 1 धाबाने पराभूत होऊ शकतो, परंतु कुठेतरी एका दुसरा चेंडू मात्र अवांतर फेकला एक तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत मात्र पाहायला मिळते. पण येणारी वेळ सांगून जर गोलंदाजी मार्गवरती समृद्ध मात्र अचूक टंबेची, जिथे 7 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना समीकरण झाले 2 चेंडू 13 धाबा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला धाडलाय. एक चेंडू 7 धाबा. मी बोललो होतो आधीच, एखादा अवांतर चेंडू जर गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत एक मजा निर्माण होईल, परंतु गोलंदाज मात्र कोणतीही चुकी करत नाही. चेंडू 7 धाबांसाठी जातोय. आता समीकरण झाले मैदानावरती 1 चेंडू 7 धाबा. 1 चेंडू 7 धाबा. रोहनच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी मात्र सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मात्र प्रयत्न मात्र रोहनच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जाते. चेंडेकोली क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक न करता विकेट मात्र रोहनच्या पारीचा होते आणि जबरदस्त सामना मात्र झाला. या सामन्यामध्ये आराव संघ मात्र विजय होते आणि आडुशी संघ मात्र पराभूत होतोय. विजय झालेल्या संघाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचे सुद्धा आभार. यापुढील होणारा सामना या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता प्रशांतच्या वाट्याला जातोय. प्रशांतला विनंती आहे की आपण त्वरित मॅन ऑफ द ची ट्रॉफी घेण्यासाठी समालोचक कक्षामध्ये. 8 चेंडू फलंदाजी करत असताना 8 चेंडू मध्ये 30 धाबा मात्र प्रशांतने केले आहेत आणि पहिले बिवनचे षटक घेऊन आला होता. त्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या. त्याचमुळे या सामन्याचा मात्र सामनावीरचा पुरस्कार मात्र प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून जात आहे. पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एक जबरदस्त सामना अकल्प आणि त्याचे विपक्ष खेळणारे आराव. म्हणजे आराव या गावातील जवळजवळ इथे 3 संघ मात्र या सामन्यामध्ये सहभाग घेतला होता आराव संघाने, परंतु आता दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते.